नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत आणि कला नैनाला घेऊन गाडीतून चाललेले असतात आणि कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मला माहिती आहे आपल्याला घरी पोहोचणं महत्त्वाचंच आहे, पण जरा गाडी हळूच चालव ना. अद्वैत म्हणतो की आता तू मला गाडी कशी चालवायची हे देखील तू शिकवणार आहे का? कला म्हणते की अरे तसं नाही, हे बघ आपल्या बरोबर आहे ना नैनाताई आहे. ती घाबरली असेल आणि ती दोन जीवांशी आहे म्हणून मी म्हटले. तर अद्वैत म्हणतो की तेवढा सेन्स मला देखील आहे. प्रत्येक वेळी होकायंत्र बनून मला दिशा दाखवण्याची गरज नाहीये. दुसरीकडे संगीता दिनकरला म्हणत असते की काही पण करून तुम्ही माझ्या नैनाला घेऊन या, नाहीतर माझा जीव जाईल इकडेच. काजलला म्हणत असते की काजू, कलेशी परत फोन झाला का, काय म्हंटली? त्यावर काजल म्हणते की नाही ग, आणि तू काळजी करू नको, आपली गँग शोधत आहे नैनाताईला. ती ताई आणि दाजी देखील गेलेले आहेत ना, तू काळजी करू नकोस, ते आहे ना तुमच्याकडे. रोहिणी लगेच म्हणते की तू इकडे असून त्याचा काय फायदा, तुझी पळून गेलेली बहीण तर परत येणार नाही ना. तसंही ती पळून गेली आहे आणि आता वेळ देखील निसटून चालली आहे हातातून. ती म्हणते की आता शेवटची फक्त 10 मिनिटे उरली आहे. त्यानंतर राहुल तिथून उठतो आणि साईडला जातो आणि ड्रायव्हरला पुन्हा एकदा फोन लावतो आणि ड्रायव्हरला म्हणतो की काय न्यूज. त्यावर ड्रायव्हर म्हणतो की ती अजून तिकडेच आहे, आता मी तिकडे जायला निघालो. म्हणतो की एक काम कर, काही झालं तरी त्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये ती मुलगी इथे पोहोचता कामा नये. त्यावर ड्रायव्हर म्हणतो की काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना, आणि जोपर्यंत मला पैसे मिळतायत ना तोपर्यंत माझं काम चोख असतं. नंतर राहुल ड्रायव्हरला पैसे पाठवतो आणि ड्रायव्हर त्याला म्हणतो की धन्यवाद साहेब. त्यावर राहुल म्हणतो की आता तू तुझं काम चोखपणे पार पाडायचं आणि त्यानंतरच बाकीचे राहिलेले पैसे तुला मिळतील, आणि फोन ठेवतो. दुसरीकडे रोहिणीच्या मोबाईलचा आराम असतो आणि रोहिणी म्हणते की आता फक्त 5 मिनिटे राहिले आहेत. खरे आता फक्त 5 मिनिटं उरली आहे. आता यानंतर मी कोणाचंही काही एक ऐकणार नाही. या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमची मुलगी नाही आली, हे लग्न मोडलं म्हणून समजा. रागात उठतात आणि म्हणतात की रोहिणी, अगं तुझ्या विहीनबाईकडे बघ, आणि तू हे काय नाटकं लावलीस, काय सिनेमा आहे का? आधी तो गजर बंद कर. इथे आधी एवढी किटकिट चालली आहे आणि तू हे काय लावून ठेवलंस? ती म्हणते की नाही डॅड प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही या सगळ्यामध्ये पडूच नका प्लीज. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न हा येतो, त्याला प्रोटेक्ट नाही करणार तर कोण करणार, ही जबाबदारी आहे माझी. तसंही त्या मुलीला आणि तिच्या आईला कळवून द्यात की रडून करून काही होणार नाहीये. आणि मी नाही का समजून घेतलं, माझी आणि राहुलची इच्छा नसताना देखील आम्ही होकार दिला ना लग्नाला. पण यांच्या मुलाची लायकीच नाहीये चांदेकरांच्या घरची सून व्हायची. निवे कॉम डाऊन सुरू झाला आहे. ही रोहिणी सेकंद मोजायला सुरुवात करते. 5 4 3 2 1 म्हणणार तेवढ्यात कला आवाज देते आई. आणि अद्वैत नयनाला घेऊन आलेले असतात. हे बघितल्यानंतर रोहिणी आणि राहुलचा चेहरा बघण्यासारखाच होतो, मात्र बाकी सगळ्यांना आनंद होतो. संगीता म्हणते की रोहिणीला माझी नैना आली. दिनकरला म्हणते की हो आपली नैना आली हो. तर कला, अद्वैत आणि नैना तिथे आतमध्ये येतात आणि संगीता रोहिणीला म्हणते की आत्याबाई बघा, तुमचा गजर वाजण्याच्या आधी माझी नैना इथे आली. तिने उंबरठा देखील ओलांडला, आता तिला मागे फिरायला लावू नका. हात जोडते आणि रडत म्हणते की आता हे लग्न मोडू नका. नंतर संगीता नैनाला म्हणते की नैना बाळा, तू कुठे होतीस ग, काय झालं होतं तुला? त्यावर कला म्हणते की आई, आता नैनाताई आली आहे ना, आपण या सगळ्या विषयावर नंतर बोलू, आता विधी सुरू करूयात. राहुल लगेच म्हणतो की कसली विधी, मला ना आता हे लग्न करायचंच नाहीये. आज हिने परत नाटकं केली, जर हिला जर कुठल्या गोष्टीची किंमत नसेल ना तर मला देखील नाहीये. मी हिच्या बरोबर संसार करू, लग्नानंतर परत ही अशीच नाटकं करायला लागली तर माहिती कुठे गेलेली ही पळून. होता म्हणून ठीक आहे, जर नसताना 9-2-11 झाली असती. आणि मी परत सांगतोय, मी अशा मुलीशी लग्न करणार नाही. अद्वैत लगेच राहुल जवळ जातो आणि राहुलला म्हणतो की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का, मिळतील तुला, पण आता काही जरी झालं ना तरी तुला हे लग्न करावंच लागेल. ना कुठे गेली होती, आम्ही तिला कसं शोधलं, ऐकून घ्यायचं आहे ना तुला, सविस्तर सांगतो पण आता नंतर सांगेल, आधी लग्नाला उभं राहा. अद्वैत गुरुजीला म्हणतो की गुरुजी तुम्ही विधी सुरू करा. आणि त्यानंतर नैना आणि राहुलचं लग्न लागतं. राहुल नैनाच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि नैना देखील राहुलच्या गळ्यामध्ये हार घालते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर त्यांच्या सप्तपदीचा कार्यक्रम होतो.
राहुल आणि नैनाची सप्तपदी बघून अद्वैतला कलाची आणि त्याची सप्तपदीचा कार्यक्रम आठवतो. कार्यक्रम झाल्यानंतर आबा म्हणत असतात की ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं. त्याचा शेवट गोड, त्याचं सगळं गोड. आणि आता नवीन दाम्पत्याने प्रीने समध्यांच्या पाया पडून सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. नंतर आबांच्या पाया पडायला राहुल आणि नैना जातात. आबा त्यांना आशीर्वाद देतात. त्यानंतर ते सगळ्यांचे पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात. रोहिणीच्या पाया पडण्यासाठी राहुल आणि नैना जातात, तर रोहिणी लगेच मागे सरकते. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, तुझ्या पोराला आणि तुझ्या सुनबाईला आशीर्वाद दे. आबांच्या सांगण्यावरून रोहिणी आशीर्वाद देते. मात्र राहुल आणि नैना अद्वैत आणि कलाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत नसतात. आबा राहुल आणि नैनाला म्हणतात की तुम्हाला समध्यांच्या पाया पडा असं सांगितलं ना हो? राहुल म्हणतो की आबा घेतला सगळ्यांचा आशीर्वाद. त्यावर नैना म्हणते की हो आबा, सगळ्यांचे तर आशीर्वाद घेतले. आबा म्हणतात की अद्वैत आणि कलाचा आशीर्वाद नाही घेतला तुम्ही. आबा म्हणतात की राहुल, अद्वैत हा तुझा मोठा भाऊ आहे आणि कला मोठी वहिनी आहे आणि ह्या नात्यानं तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा. नैना म्हणते की हो आबा, पण मी कलाची मोठी बहीण आहे, मी तिचे कशी पाया पडू. आबा म्हणतात की कला ह्या घरातली, तुमच्या पिढीतली सगळ्यात मोठी सून आहे आणि तुझी मोठी जाऊ, तेव्हा तिचा अधिकार तिला मिळायलाच हवा. त्यामुळे जा, दोघंही त्यांच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या. त्यानंतर राहुल आणि नैना अद्वैत आणि कलाच्या पाया पडायला जातात. पाया पडतात. अद्वैत राहुलला म्हणतो की स्वतःच्या चुकाची जबाबदारी घ्यायला शिक. प्रत्येक वेळी मदतीला आम्ही येणार नाही. राहुलला म्हणतो की ऑल द बेस्ट. आणि कला नैनाला म्हणते की ताई, तू सुखाने संसार कर. आपण दोघी ह्या घरामध्ये खूप आनंदाने राहूयात. तरी हे आपलं सासर असलं ना, तरी आपण त्याला माहेर बनवू दोघी मिळून. आणि नैनाला मिठी मारते. पायात पडल्यानंतर नैना मनातच म्हणत असते की अति बालिशपणा करते ही. धाकटी बहीण असताना देखील हेच करत होती. आता तर मोठेपणाचा मान मिळाल्यानंतर डोक्यावरच नाचेल. पण मी देखील नैना आहे. पाया पडताना मी कधी तिच्या पायाखालचं कार्पेट खेचेल हे कळणार देखील नाही तिला. मीच मोठी आहे आणि मी माझा मान मिळवून दाखवेलच. दुसरीकडे रोहिणी मनातच म्हणत असते की आज तुझ्यामुळं हा दिवस आला आहे अद्वैत माझ्या मुलावर, आणि एक दिवस असा येईल तुला आणि तुझ्या बायकोला आमच्या पुढं झुकावं लागेल. नंतर सगळेजण बसलेले असतात आणि कला सगळ्यांना चहा देते. आबा म्हणत असतात की अंबाबाईच्या कृपेने आज नवी नवरी घरी आली आणि नुसती घरात आली नाही, तर ती वेळेवर आली. आबा नैनाला म्हणतात की पुरी, आता तूच सांग नक्की काय झालं होतं. म्हणते की आबा, मी इकडेच यायला निघाले होते आणि माझ्या पुढच्याच गाडीत बाबा आणि काजल होती आणि मी ज्या गाडीमध्ये बसलेली होती ना, त्या गाडीचा ड्रायव्हर गाडी एकदम स्लो चालवत होता. आणि मी त्याला कितीतरी वेळेस सांगितलं की गाडी फास्ट चालव, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी मी त्याला धमकी दिली, जर तू गाडी वेळेवर तिथे नाही ना पोहोचवली तर मी तुझी कंप्लेंट राहुल सरांकडे करेन. मग कुठे तो घाबरला. या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या आणि मम्मा त्यांच्या गाडीची चुकाहुक झाली आणि तो मला म्हणाला की आपण एका शॉर्टकटने जाऊयात. मला माहिती आहे एक शॉर्टकट, असं म्हणून त्याने MIDCच्या दिशेने वळवली आणि एका पॉइंटला मला म्हणाला की गाडी बंदच पडली. मला आधी वाटलं हे सगळं नॉर्मल आहे, पण जेव्हा त्याने गाडी वेगळ्या दिशेला वळवली आणि गाडी बंद पडल्याचं नाटक केलं, तेव्हा मला संशय यायला लागला. मी राहुलला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला आणि याचा फोन सतत स्विच ऑफ येत होता. तो ड्रायव्हर मला म्हणाला की मी मेकॅनिकला शोधून आणतो आणि तोपर्यंत तुम्ही इथे एक गोडाऊन आहे, तिथे तुम्ही आराम करा. आणि त्यावेळेस मला काही सुचतच नव्हतं. मी त्याला हो बोलले आणि त्या गोडाऊनमध्ये गेले त्याच्यासोबत. आजूबाजूला कोणी नव्हतं, मोबाईलात देखील रेंज नव्हती. असं म्हटल्यानंतर मला आधी भीती वाटली, पण मला असं वाटलं की हा ड्रायव्हर आपल्या घरचा आहे, चांदेकरांच्या कडूनच आला आहे, तर मग तो खोटं का बोलेल, मला का फसवेल. म्हणून मी गोडाऊनमध्ये जायला तयार झाले आणि मी मेकॅनिकला बोलून आणतो असं तो बोलून निघून गेला. परत तो अचानक माझं लक्ष नसताना माझ्या मागून आला आणि माझ्या तोंडावर रुमाल धरला आणि मला बेशुद्ध केलं. त्यानंतर मला जेव्हा शुद्ध आली ना, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी ह्या गोडाऊनमध्ये लॉक झाले आहे. खूप दार वाजवलं, बाहेर खूप हाका मारल्या, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी खूप प्रयत्न केल्यानंतर फोनला थोडीशी रेंज मिळाली. शेवटी मी कलाला फोन केला आणि तेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालं आणि म्हणते की माझं आणि माझ्या बाळाचं नशीब चांगलं म्हणून कला आणि अद्वैत तिथे वेळेवर पोचले. मी इथे लग्नाला वेळेवर येऊ शकले. आबा, ही सगळी घडलेली घटना ऐकून आबा म्हणतात की सगळं भयंकर आहे. चांदेकरांच्या गाडीतून त्यांची सून चालली आणि तिच्यासोबत असं होऊ कसं शकतं.
कोण होता तो ड्रायव्हर? म्हणते की मला नाही माहिती हो आबा, कारण राहुल मला असं म्हणाला होता की तो माझ्यासाठी एक स्पेशल गाडी पाठवतोय आणि त्या स्पेशल गाडीतूनच मी यायचं आहे, म्हणून मीही नाही विचारलं कोण आहे काय आहे. तर राहुलने सांगितलं नसतं तर मी मम्मा बाबा यांच्यासोबतच त्यांच्या गाडीमध्ये आले असते. सगळेजण राहुलकडे बघत असतात. त्यानंतर आबा राहुलला म्हणतात की राहुल, तू नक्की कोणाला पाठवलं होतंस? पुढील भागात आपण बघणार आहोत की नैना राहुलला म्हणत असते की राहुल, तुला काय वाटलं? तू काय वागला ते मला कळलं नाही का? मुद्दामच तू त्या ड्रायव्हरला पाठवलं होतं ना? दुसरीकडे आबा कला आणि अद्वैतचा हात एकामेकांच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की तुमचं ह्या घरासाठी एकत्र राहणं सौभाग्याचं लक्षण आहे. तुम्ही असेच नेहमी एकत्र राहा. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.